नमस्कार मंडळी, कोणताही व्यवसाय करत असताना तो काळानुसार बदलत गेला, त्यात नाविन्य राहतं. ज्यावेळेला आपण एखादा व्यवसाय करत असतो त्यात अनेक अडीअडचणी येतात, अनेक समस्या येतात. मात्र MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळवून देत असते. याही वर्षी MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन एक एक्स्पो आयोजित करत आहे, ज्यामुळे प्रत्येक मराठी व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अविभाज्य भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत AVK ग्रीन सोल्युशनचे सर्वेसर्वा माननीय श्री दिनेश चंद्रात्रे साहेब. नमस्कार साहेब. साहेब, तुमचा व्यवसाय जो आहे, टाकाऊतून उपयुक्त गोष्टी कशा निर्माण केल्या जातात याचं मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही करत आहात. तर कसा व्यवसाय सुरू झाला तुमचा आणि कसा प्रवास होता, कुठून इन्स्पिरेशन आलं? इन्स्पिरेशनचा जर विचार केला तर 2005 ते 6 साली पुण्यामध्ये खूप मोठा स्ट्राईक झाला होता देवाच्या उरळीला. आणि देवाच्या उरळीच्या ग्रामस्थांनी पुण्यामधनं येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या सगळ्या अडवलेल्या होत्या आणि मग अख्ख्या पुण्याच्या शहरभर ढीग साचलेले होते. तेव्हा एक अतिशय उच्चपदस्थ म्हणजे ऑनरेबल म्युन्सिपल कमिशनरांनी बोलवून घेतलं होतं आम्हाला आणि याच्यातनं काहीतरी सोल्युशन तुम्ही काढा असं सांगितलं होतं. बरेचसे व्यावसायिक कदाचित ते गोष्ट नंतर काळाच्या ओघामध्ये त्यांच्याकडनं तो फॉलोअप झाला नाही आणि मी मात्र तो चिकाटीने फॉलोअप झाला आणि त्यातनं या व्यवसायाची सुरुवात झालेली आहे. साहेब, तुमच्या व्यवसायातला असा कुठला टर्निंग पॉइंट होता जिथे तुम्हाला एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? नाही, माझ्या व्यवसायातला टर्निंग पॉइंट म्हणजे जेव्हा मी 2007 साली याच्यावर पहिल्यांदा शोध सुरू केला, इन्व्हेन्शन सुरू केलं की हे जे काही कचरा आहे तर कचऱ्याचे मुख्य घटक कुठले आहेत. तर एक तर बेसिकली काही गोष्टी रिसायकलेबल असतात, त्याला आम्ही ड्राय कचरा म्हणतो. आणि ज्या गोष्टी नाशवंत असतात, विघटनशील असतात, जैवविघटनशील असतात, त्याला आम्ही बेट कचरा म्हणतो. मग बेट कचऱ्याचं कशा पद्धतीने विघटन आपल्याला करता येऊ शकेल याचा जेव्हा विचार केला तेव्हा मी फार अगदी 7वी पासूनची फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजीची पुस्तकं वाचून काढून या इन्व्हेन्शनच्या मुळापासून सुरुवात केलेली होती. आणि तेव्हा असं लक्षात आलं की या जगामध्ये जी काही सगळी जैवविघटनशील ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या विघटनाची एक कालावधी आहे. आणि तेव्हा तो कालावधी आणि ते सगळा जो मी शोध लिहिला आणि जेव्हा मी जर्मनीला ISR ला पाठवला आणि त्यांनी जेव्हा इट इज अ नॉव्हेल कन्सेप्ट असं मला एक वाक्य त्यांनी माझ्या एका पॅराग्राफमध्ये उच्चारलं. इट वॉज अ रिअली टर्निंग पॉइंट फॉर मी, कारण इट वॉज अ बूस्टर और बूम और एक इन्स्पिरेशन, अशी मोटिवेटेड वर्ड्स होते ते की ज्याच्यामधनं मला टर्निंग पॉइंट झाला माझा. खरं तर कोणीही व्यवसाय करताना अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टींमध्ये काही व्यवसाय करता येतं का असं पाहतं. मात्र तुमचा व्यवसाय हा इतरांपेक्षा वेगळा आहे. असं कोणतं वेगळेपण आहे तुमच्या व्यवसायातलं जे तुम्हाला कालातीत टिकून राहतं असं वाटतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज रोजी हा जो जैवविघटनशील हे सगळे जे पदार्थ आहेत, या सगळे जैवविघटनशील पदार्थ काही फक्त 6 मूलद्रव्यांपासून बनवलेले आहेत. आणि या 6 मूलद्रव्यांचा अभ्यास केला तर ती मूलद्रव्य निसर्गामध्ये परत जायला, म्हणजे पदार्थ बनला आणि तिथपासून तो निसर्गामध्ये परत ती मूलद्रव्य जायला आपल्याला ज्या पद्धती आता बाजारामध्ये म्हणजे बाजारामध्ये नाही म्हणता येणार मला, सायंटिफिकली रित्या आज रोजी ज्या उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये लँडफिल आहे, त्यानंतर वर्मी कंपोस्टिंग आहे आणि इन्सिनरेशन आहे. परंतु या सगळ्याला लागणारा कालावधी हा जास्त कालावधी आहे. पण नेचरच्या स्पीडनी आपण परत करू शकत नाही. माझं इन्व्हेन्शन असं आहे की जे 24 ते 36 तासात म्हणजे निसर्गात तुम्ही घेतलंय तेवढंच्या तेवढं निसर्गाला तुम्ही परत करताय 24 ते 36 तासात. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आमच्या संशोधनातला किंवा माझ्या याच्यातला व्यवसायातला हा आहे की मी त्याच्यापासून जे खत तयार करतो, ज्या खताची निर्मिती मी फक्त 24 ते 36 तासात करतो, त्याला रॉ मटेरियल काही नाही, हे पूर्णपणे सेंद्रिय खत आहे, ऑर्गॅनिक खत आहे. याच्यामध्ये कुठलंही बाहेरचं ॲडल्ट्रेशन, कुठलंही केमिकल, फर्टिलायझर काही वापरलेलं नाही. आणि ह्यांनी पिकांची भरघोस वाढ होते. आणि याचा जे सगळ्यात जो कच्चा माल आहे तो अदरवाईज जो वाया जातोय त्याच्यापासून मी तो सगळा घेतलेला कच्चा माल आहे की ज्याचा खतामध्ये मी रूपांतर केलं. मग हे जे खत आहे तर आपण कोणत्याही पिकाला ते युज करू शकतो का? कोणत्याही पिकाला युज करू शकतो, फक्त या खताचं ओरिजिन चेक करायला लागतं. म्हणजे उद्या हायसिंथ पासून जो तयार होणारा खत आहे ते पर्टिक्युलरली ऊस किंवा 18 महिने किंवा 12 महिने जी पिकं असतात
त्याला वापरलं जाऊ शकतं. मार्केट यार्ड वेस्ट पासून जे तयार होणारं खत आहे आमचं, तर ते तुम्ही भाजीपाला याच्याकरता म्हणजे 45 दिवस 90 दिवसाची जी खतं पिकं असतात त्याकरता तुम्ही वापरू शकता. हे छोटे छोटे बदल आहेत, याच्यापेक्षा वेगळे बदल काही नाही, पण जेवढे म्हणून प्रकार आहेत वेस्टचे त्या प्रकाराशी निगडीत आम्ही तुम्हाला पीक सुचवू शकतो की तुम्ही या पिकाकरता हे खत वापरा. 5-6 प्रकारची जी खतं आहेत म्हणजे किचन वेस्ट, मार्केट यार्ड वेस्ट, फ्लॉवर वेस्ट, ऍग्रिओ वेस्ट, गार्डन वेस्ट आणि हायसिंथ वेस्ट असे 5 ते 6 प्रकारच्या याच्यावर आम्ही ज्या प्रक्रिया करतो. आणि हे खत आपल्याला कुठे कुठे मिळू शकतं, म्हणजे जर ॲज अ ग्राहक म्हणून मला घ्यायचं असेल तर आपली वेबसाईट किंवा बाकीचे जे आता वेबसाईट आहे, उपलब्ध आहे वेबसाईटवर. आणि खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच या एक्सपो मध्ये भाग घेतोय. माझं सगळं म्हणजे इनहाऊस माझी लॅबोरेटरी तयार आहे, माझे प्लांट्स तयार आहेत, परंतु आता मार्केटिंग जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिल्यांदा वेबसाईट हा एकच मीडिया, कारण आता जगामधला तो चलनी नाणं चांगला मीडिया सगळ्यात वेबसाईटच आहे, त्यामुळे वेबसाईटच्या माध्यमातूनच मी पहिली विक्री सुरू करेन. आणि सर हा तुमचा सगळी जी जर्नी आहे, एक निसर्गाप्रती प्रेम आहे, तर तो निसर्गाप्रती प्रेमाची गोष्ट तुम्हाला म्हणजे जन्मापासूनच आधीपासूनच होती का, बालपणापासूनच तुमच्यात, की नंतर कुठेतरी एज्युकेशन मधून ते निर्माण झालं? बालपणापासून होती का नाही असं मी काही त्याच्यावर एवढं मोठं भाष्य नाही करू शकत, परंतु सगळ्यात महत्वाचं की आपण एक स्वभावतःच आपण क्युरियस असतो आणि आपण बेसिकली बुद्धिजीवी लोक असतो. तर बुद्धिजीवी लोक असताना कुठलाही प्रॉब्लेम सांगितला तर त्याचं सोल्युशन काढणं किंवा मुळापर्यंत जाणं हा एक नैसर्गिक स्वभाव आहे माझा असं म्हणून समजा. कारण मला जेव्हा त्याचा प्रॉब्लेम कळला तेव्हा मी त्याच्या मुळापर्यंत गेलो आणि त्याचं सोल्युशन काढलं. आणि आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की हे सोल्युशन इतकं 100% प्रूफ आहे की आज रोजी अख्ख्या जगामध्ये जैवविघटनशील कचऱ्यावरच्या प्रक्रिया करणाऱ्या ज्या सर्व पद्धती उपलब्ध आहेत त्याच्यापेक्षा माझी पद्धत ऑल टुगेदर संपूर्णपणे वेगळ्या स्वरूपाची आहे. अशी पद्धत कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि त्याच्यामधनं ज्या वेळेत मी ते सगळं प्रक्रिया पूर्ण करतोय ती वेळ ही नक्कीच म्हणजे आय एम रिअली फिलिंग प्राऊड अबाउट माय इन्व्हेन्शन. छान सर. आणि ह्या सगळ्या प्रवासात तुमच्या फॅमिलीचा कसा सपोर्ट होता? माझ्या फॅमिलीचा सपोर्ट म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा ही कन्सेप्ट माझ्या मिसेसला समजून सांगितली, माझी मुलगी नुकती आर्किटेक्चर होत होती, तिला एन्व्हायरमेंटल फील्डमध्ये इंटरेस्ट होता, त्यामुळे तिला पण ती भयानक खूपच कन्सेप्ट आवडली. मग त्याच्यानंतर या कन्सेप्टचा फॉलोअप कसा करायचा, मग तेवढ्याकरता आम्ही सगळ्यांनी मिळून तिचीच 7वी-8वी पासूनची बायोलॉजी आणि केमिस्ट्रीची पुस्तकं शोधून काढली, ती सगळी वाचली. आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की हा सर्व प्रकारचा जो जैवविघटनशील सगळा हे आहे तो सर्व प्रकार फक्त 6 मूलद्रव्यांपासून बनतो आणि तो वेगवेगळे बॉन्डनी एकमेकाला जोडलेले असतात मूलद्रव्य. ही मूलद्रव्य जर मी डिलिंग करू शकलो तर ती मूलद्रव्य निसर्गाला परत जाऊ शकते. आणि मग ते डिलिंग करण्याची प्रक्रिया आम्ही शोधायला सुरुवात केली. परंतु माझी मिसेस ही डॉक्टर आहे, शी इज अ पॅथॉलॉजिस्ट, त्यामुळे तिचा याच्यामध्ये खूप मोठा रोल झाला. कारण तिने पॅथॉलॉजिस्ट म्हणणं तिने हा असे एक मायक्रोबचं कॉन्सोर्शियम शोधून काढलं की ज्या कॉन्सोर्शियमच्या माध्यमातून हे सगळं लिंकिंग म्हणजे डिलिंकिंग, कारण लिंकिंग तर निसर्ग देव करतोय आणि डिलिंकिंग जे करण्याची प्रक्रिया आहे असे शोधून काढलेले मायक्रोब्स आज आमचे 24 ते 36 तासामध्ये खतामध्ये रूपांतर करतायत. आणि सर तुम्ही MA बरोबर कधीपासून आहात किंवा MA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? मी खरं सांगायचं तर मी पहिल्यांदाच यावर्षी MA एक्सपो मध्ये भाग घेत आहे, त्यामुळे मी अजून MA बरोबर असोसिएट झालेलं नाहीये. परंतु मी असंख्य लोकांपासून कडनं ऐकून होतो की MA ही ऑर्गनायझेशन एक चांगला प्लॅटफॉर्म मराठी व्यावसायिकांना तयार करून देते, उपलब्ध करून देते. आणि असा प्लॅटफॉर्म पहिल्यांदा मराठी व्यावसायिकांना उपलब्ध होत असल्यामुळे आणि हा इंटरनॅशनल एक्सपो असल्यामुळे यावर्षी मी या प्रदर्शनामध्ये भाग घ्यायचा ठरवला. आणि डेफिनेटली मला खात्री आहे की इथला फुटफॉल, कारण ज्या क्वांटिटीमध्ये इथे स्टॉल आहेत त्यामुळे फुटफॉल नक्कीच चांगला असणार आहे आणि मला नक्कीच याचा फायदा होईल याच्याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे. आणि MAचा जो इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो आता जो होणार आहे तर त्याच्यातली अशी कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? कारण तिथे बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत. नाही, बऱ्याचशा गोष्टी घडणार आहेत, परंतु इंटरनॅशनल एक्सपो जेव्हा तयार केला म्हणजे ऑर्गनाईज केला जातो तेव्हा ज्या लेव्हलला त्याची जास्तीत जास्त पब्लिसिटी म्हणा किंवा जिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणं
हे जे काही या ऑर्गनायझरनी अचीव्ह केलेलं आहे ते नक्कीच इम्प्रेसिव्ह आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच व्यावसायिक वाढ चांगली होईल. सर, आता नुकताच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो होणार आहे, तर त्या संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? मी इतर उद्योजकांना नक्कीच एक आवाहन करेन की हा मराठी माणसांच्या भवितव्य आणि भविष्य चांगलं करण्याकरता एक खूप सुंदर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचा आपण मराठी व्यावसायिकांनी जास्तीत जास्त फायदा करून घेणं आवश्यक आहे. तर मी तुम्हाला निश्चित आवाहन करेन की तुमचे जे काही प्रॉडक्ट्स असतील, जे काही तुमचे शोध असतील किंवा जे काही तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना असतील त्या सगळ्या नक्कीच तुम्ही इथे एक्सपोमध्ये मांडा. तुम्हाला या एक्सपोतनं नक्की बिझनेसच्या वृद्धीसाठी, व्यवसायाच्या वाढीसाठी नक्कीच मदत होईल याची मला खात्री आहे. माझा स्वतःचा स्टॉल नंबर B33 आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या एक्सपोमध्ये सहभागी व्हाल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.